माझ्या लग्नाला अरे अजून आहे 5-6 वर्ष त्याला. काय अजून काय सांगते बघ. सरप्राईज आश्चर्य बड्डे बॉय आलेले आहेत. चेहरा चेहरा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज आहे आपल्या भावाचा आदेश, आपल्या मित्राचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने म्हटलं ब्लॉग चालू करूया. आणि मला माहीत नव्हता, आता ग्रुपवरती विश वगैरे करतायत तेव्हा समजलं मला त्याचा वाढदिवस आहे. माझ्या लक्षात आलं, तेवढं काही लक्षात राहत नाही, म्हणजे माहीत होतं पण ते ध्यानात नव्हतं एवढं माझ्या. आणि आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त आज त्याच्या घरी, आता मी जाकालीमध्ये आलो होतो, घरी चाललो आहे आता. तर केक घेऊन जाऊया, त्याला सरप्राईज द्यायचं. संध्याकाळी केक कटिंग करूया, आता पुन्हा येणं होणार नाही वर, म्हणून केक घेऊन जाऊया आपण आधी. तर चला केक शॉपमध्ये जाऊया. तर प्रथमतः आदेश भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, संगीतमय शुभेच्छा. हा कोण दादा, नमस्कार. बरं ना? कुठे इथे बसणार नव्हतो मी, नव्हतो नाही. कोणता केक काय, मी आहे गाडीवर एकटा, आता केक न्यायचा कसा? पूर्ण बांध पिशवी जाईल काय? तसं जाईल ना? कसा पुढे ठेवलात की स्टेरिंगला लावलात? हातात अडकवलं. हा हा, असं ओके. पाठी पाय ठेवायला एवढा मोठा नाही. हा हा हा, ती गाडी हातात अडकव. आमचा खाली उतार आहे. हा आला ना, जाईल ना? पूर्ण पिशवी वरती गाठ मारून देतो, फक्त हातात अडकवतो. हा 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 हा, मग द्या. हा हा, कधी आलात तर केक हवा असेल तर दादाच्या दुकानात नक्की या. केक 24 तास एनी टाइम. इथे नंबर पण दिलेला आहे खाली, नक्की या. समर्थ वस्तू भांडारच्या बाजूलाच आहे. तर केक घेतलाय, आता एकट्याला न्यायचा, हातात अडकवून न्या सांगितला नाही, जाईल म्हणतात. आता बघू. आलेलो आहे आता, आणि इथनं चढायचं होतं, थोडाफार चढ होता म्हणून तिकडे ठेवला केक. बघा हातात असा आहे ना, असा हाताला लटकवून आणला, असा हात मोठं आला येपर्यंत. एकटाच होतो ना, त्यामुळे कसं टेन्शन काय माहिती आहे. ते व्यवस्थित आहे काय, घरात जाऊन बघायला हवाय. ही आहे आमच्या वाडीची अंगणवाडी, राई खापरेवाडी, बीड जाकाली तालुका जिल्हा रत्नागिरी, क्रमांक 17. आणि मी लहान होतो ना तेव्हा, म्हणजे जेव्हा मी अंगणवाडीत यायचो ना, तेव्हा तिथे भरायची अंगणवाडी. ते बघा, तो वरती सभागृह आहे ना, आमच्या वाडीचा सभागृह आहे. तर त्या ठिकाणी आमची अंगणवाडी भरायची त्यावेळी ही इमारत बांधलेली नव्हती. आता ही नंतर मग सरकार बांधली येऊन, म्हणजे इमारत बांधलेली आहे. अजून कोण, हे दोघं झालेत वाटतं अंगणवाडी. ओ बाई ना, दोघंच काय रे? मग जेवण काय आहे स्पेशल आज? खिचडी आहे काय? होय, ह्यांना पाठवतो तिकडे, थांबा दोघांना. फोटो पाठवतो पण तुमचा बरोबर. अजून हे दोघंच अजून आहेत ना पुरं? अजून आलेच नाहीत काय? किती जण आहेत एकूण? 5 जण आहेत काय? आमच्या वेळी तेव्हा जरा भरपूर असायचे, म्हणजे होय 20-25 जण आम्ही असायचो तेव्हा. आता सगळे अंगणवाडीत नाही, सगळे मुंबईत पडतात. हा, तर त्यामुळे ह्या शाळा, मराठी शाळा, अंगणवाड्या अशा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. परंतु मराठी शिक्षण हे घेतलं पाहिजे. आता
खरंच आम्ही पण मराठी शाळेतच शिकून एवढ्यापर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत. आणि मराठी शाळेची एक वेगळी मजासुद्धा असते. आणि त्याचबरोबर तुम्ही आजचा पिक्चर पण आलाय, क्रांतिज्योती विद्यालय. तो पिक्चर तुम्ही बघाल ना, एक तो चित्रपट बघाल, एक नंबर मनाला भावतो. तेव्हा वाटतं की अभिमान वाटतो, यार आम्ही मराठी शाळेत शिकलो, केवढी मोठी गोष्ट आहे असं त्या पिक्चर बघून फिलिंग होते. आणि ते दिवस खरंच भारी होते. तर आता केक घेऊन घरी जाऊया आपण. असो, हे सगळं काळानुसार बदलत चाललंय. आता आपण काय करू शकतो त्यासाठी. आज वाढदिवस आहे आपल्या आदेश भावाचा, त्याचा हा आजचा मेन व्हिडिओ आहे, मेन आजचा ब्लॉग आहे. आता जाऊन मला फ्रीजमध्ये हा ठेवावा लागेल, संध्याकाळी सेलिब्रेशन करा. त्याला सरप्राईज आहे, सांगायचं नाही त्याला अजिबात. चला आता शेतीची भाजावळ करण्यासाठी इकडे कवल तोडलेली आहेत, झाडं तोडलेली आहेत. ओ व्हिडिओ वरती आहे, तुम्ही दिसत नाही हो. इथनं झाडात ना दिसत नाही, दाखवलं असं तुम्हाला. आम्हाला दाखवतो. विष्णू बघा वर चढलायत, कवल तोडायला. ते बघा, दिसलं दिसलं दिसलं. असं तर कवल तोडणार आता. शेतीची कामं चालू झालेली आहेत. हा माणसा होय. काही केक आहे बड्डेचा का आदेचा. एवढं कवल जमा करायला. वा, आद्याचा बड्डे आहे हो संध्या, म्हणजे आज. ह्यांनी सांगितली नाही, बस झाला. नाही तर माझा सरप्राईज तसाच गेम व्हायचा माझ्या सरप्राईजचा. सांगून ठेवलाय तसं, सांगू नका म्हणून त्यांना. इकडे बसलेली आहेत सगळी. संकेतची मम्मीच आहे आमच्याकडे आलेली, बसलेली आहेत. काय करताय? कुंपऱ्याला पट्टा बिट्टा लावून हळद कापते, गावठी हळद. सांगडा आधी व्यवस्थित आहे काय बघूया. हाय 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 नशीब. मी म्हटलं शाप कायचं झालं की काय, गाडीवर आणला होता तसा सांभाळून मी. हाय हाय देश. हळद कापतात आहेत, बारीक कापतात. कोणच्या लग्नाला? कोणच्या लग्नाला? माझ्या लग्नाला काय एलकुंड अशी कापून अशी माझ्या लग्नाला? अरे अजून आहे 5-6 वर्ष त्याला. काय आता काय 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 कायचं आहे का काय? पोरगी बाजारात नाही का? पोरगी पडलेली आहे तिकडं अजून. काय सांगते पोरगी आता मिळणं म्हणजे ते म्हणतात ना, डायनोसॉर मिळणार काय ती गोष्ट. सगळं आता तयार हवाय, पैसा हवाय, मुंबईत रूम हवाय. एवढा सांगितलं असतं तिथे 20 वर्षात पोरगी आण. अजून किती आहे यायला सुखाने, आता जगू दे 5-6 वर्ष. लग्न झाल्याची हालत काय ते माहितीये मला. तुम्हाला बघू दे, तुम्हाला होय, तुम्ही काय होणार आहे काय अजून. तुम्ही तू किती माहितीये अजून 40 एक वर्ष अजून अशी. मग काय न राहिलं हा, न राहिला काय खरंच. 40 वर्ष नक्कीच अजून. कायशी 40 दिवस. ही इकडे कापून सुकशी घातलेली हे बघा. ही काल ह्याची हलकुंड दाखवली होती, अक्की होती काल. आणि ही कापलेली आहेत. ही अशी हलकुंड होती काल, ही कापली सुकवून अशी होती बघा. नंतर चक्कीवर न्यायची तिला. कसं आहे बघा. हा वास येतोय ना, गावठी हळदीचा वास आहे ना, एकदम खमंग वेगळाच असतो. केक आणून ठेवलाय आणि विषय काय झालाय, लाईटच गेलाय. आम्ही विषय आता मेल्ट झालाय का बघतो आधी. आता वाट लागली असेल केकची, खरंच मेल्ट नाही झाला पाहिजे. आता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे रात्री. आज सोमवार असल्यामुळे अशी लाईट नसते, आज लाईट गेलेली आहे.
नशीब काय झालं नाही तिला, हाय तसंच आहे, नाही तर वाट लागली असते. मी म्हटलं मेल्ट झालंय की काय. नेहमीप्रमाणे संध्याकाळी सगळे खेळत आहेत. तू कसा खेळास रे? बड्डे आहे त्याचा. हॅपी बड्डे भावा. धन्यवाद. असेच मोठा होत राहा, पार्टी देत राहा. मग म्हणजे कोणाला माहितीच नाही, येड्या माहित पाहिजे. बॅनर लावायचा आदल्या दिवशी माझा बड्डे आहे. वाडी. दोनच ठेव. सोड 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 सोड. संध्याकाळ झालेली आहे आणि मेन पार्ट आजच्या ब्लॉगचा सरप्राईज द्यायचा आहे आदेश भावाला. बड्डे निमित्त केक आणले, त्याला काही माहितीच नाही, त्यांच्या घरातल्यांना पण काहीच सांगितलं नाही. तर आता मी काम केलं, एक जगदीश माऊलींना कॉल केला आणि त्याला सांगायला सांगितलं की अचानक भजन आलं आहे, तर लवकरात लवकर निघून दर्शन दादाकडे ये, म्हणजे माझ्याकडे ये आणि लगेच जायचं आहे आपल्याला भजनाला. मग मी लगेच केला कॉल, त्यांचा कॉल झाल्यानंतर अर्जंट भजन आलं आहे, लवकर जायचं आहे आपल्याला, म्हणजे तो कसा तयार बियार होऊन येईल, असा तो आमचा प्लॅन आहे. आता तो येईलच थोड्या वेळात, तर तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतो मी. असा सरप्राईज द्यायचा आहे आपल्याला. केक घेऊन जाऊया आता, तो आला आहे तिकडे सरप्राईज द्यायला त्याला मस्त. तर आता भजनात निघतोय, अचानक भयानक आपलं भजन. आणि इकडं आदेश भाऊ आलेला आहे, आम्हाला निघायचं आता. आपा कधी आला आमच्याकडे? अप्पा शेठ. चला तर आता निघूया आपण, मला अप्पर घ्यायचं आहे अजून. मम्मी बोलायला गेले. सरप्राईज आहे ना, सरप्राईज सरप्राईज. अशा रीतीने बड्डे बॉय आलेले आहेत. ये चल रंगमंचावरती हाजीर. चेहरा बघ चेहरा. ते संख्येच्या मम्मीला बोलव, शिल्पा केला बोलव. तर बड्डे आहे भावाचा, अशा रीतीने सरप्राईज दिलेला आहे. प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आपला. संकेत हा भजनाला तर असं प्लॅन होता आमचा. याडा आहेस काय तू? प्लॅन केवढा मोठा केला होता. अरे बस, मम्मीसला बोलव, मम्मी येईल काय. हा घाल डोक्यात घाल, ताज वाटला पाहिजे. हा त्याच्यावर पकडून ठेव, पकडून ठेव, घाबरू नको. नाही तू घाबरू नको, पकडून ठेव. एवढं नाही उडत, हळूहळू उडतं ग. आजला नाही पेटणार हो. तुम्ही या, तुम्ही पेटवायला या. हा हा काप जा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदेश, हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला पण केक सर्वांना. वाटला सरप्राईज कसा वाटला? जगदीश माऊलींचा कॉल, जगून कॉल केला होता आणि म्हणजे शेंतल्यावर भजन आहे, लवकर या. आता शेंतल्यावर आता कुठलं भजन, आता कोणाची पूजा बीजा आहे. तेव्हा सांगितलं होतं जगदीश माऊलींना, बोललो होतो मी भजन आहे म्हणून असा कॉल करा, सरप्राईज आहे, त्याशिवाय हा निघू बिघून येणार नाही इकडे, असं म्हणून प्लॅन केलेला होता.
तर अशा पद्धतीने सरप्राईज आपला सक्सेसफुल झालेला आहे, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे, वाढदिवस सक्सेसफुल झालेला आहे. भावा अशाच वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, असाच मोठा हो, खूप मोठा हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशीच कला अवगत करत राहा, हीच तुला या वाढदिवसाच्या दिवशी सांगणे. इकडं केक कटिंग चालू आहे, केक कटिंग चालू आहे इकडं. आणलेल्या बॉक्सवरतीच केक फाडायचा, आमच्याकडे कागद नाहीत. सगळ्यांना केक वाटप आहे, कोणालाच सांगितलेलं नव्हतं, घरगुती सेलिब्रेशन केलेलं, अचानक भयानक सरप्राईज दिलेलं. केकची टेस्ट करूया, एवढा कसा आहे तो बघूया. छान आहे, एक नंबर. तर आजचा ब्लॉगचं कारण होतं ते म्हणजेच भावाचा वाढदिवस होता आदेशचा आणि त्याला सरप्राईज द्यायचं होतं, तर तो सेलिब्रेशन झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. तर वाढदिवसाच्या त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.